अशोक विकेट जी, आप कहाँ छुप के बैठे हो? अब तो जाग जाओ, नहीं तो ये आदिवासी जेंसी है। चप्पल चप्पल में उलगुलान का नारा होगा और आपको भगाने के लिए हमारे आदिवासी जेंसी काफी है। नाशिकमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचा 10व्या दिवसापासून ठिय्या, आदिवासी विकास मंत्र्यांच्या राजीनाम्याचीही मागणी। नाशिकमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेले ठिय्या आंदोलन 10व्या दिवशीही कायम आहे। पाऊस आणि प्रतिकूल हवामानाची पर्वा न करता विद्यार्थी नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर आंदोलन करत आहेत। आदिवासी विकास भवनासमोर विद्यार्थ्यांनी 2 वेळा मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले। यावेळी शासनाच्या जीआरची होळीही करण्यात आली। मात्र अद्याप प्रशासनाने मागण्यांची ठोस दखल घेतली नसल्याचा आरोप आंदोलक विद्यार्थ्यांनी केला आहे। आश्रमशाळा आणि वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात अशी प्रमुख मागणी आहे। गंभीर घटनांना जबाबदार अधिकारी आणि संबंधित यंत्रणांवर कठोर कारवाई करावी, मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना योग्य नुकसान भरपाई द्यावी आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सरकारने हमी घ्यावी अशी मागणीही करण्यात आली आहे। यासोबतच आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत आदिवासी विकास मंत्री यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही आंदोलक विद्यार्थ्यांनी केली आहे। विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि संविधानिक हक्क तातडीने पूर्ण करावेत अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे। मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे। दरम्यान महाराष्ट्रातील विविध भागांतही आंदोलन आणि उपोषण सुरू करण्यात आले आहे। प्रशासनाने मागण्यांवर सकारात्मक निर्णय न घेतल्यास महाराष्ट्रभरातील विद्यार्थी एकत्र येऊन मुंबईच्या दिशेने कूच करण्याची तयारी करत असल्याचा इशारा देण्यात आला आहे। या आंदोलनाला विविध संघटनांकडून पाठिंबा मिळत आहे, मात्र हा लढा विद्यार्थ्यांनी सुरू केला असून त्याचे नेतृत्व आणि आंदोलनाची दिशा विद्यार्थीच ठरवतील। संघटनांनी पाठिंबा द्यावा, मात्र राजकीय पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनाचे राजकारण करू नये असे आवाहन विद्यार्थ्यांनी केले आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इनके विचारों को लेकर आगे बढ़ना होगा, शिक्षा को बचाना होगा साथियों, और जब जब जुल्म होगा तब तक सभी लोगों को एकजुट होकर आवाज उठाना होगा साथियों। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा गैरफायदा घेऊन स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी विविध पक्षातील आदिवासी नेत्यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे राजकारण करू नये, अन्यथा त्यांना आदिवासी संघटना सोडणार नाही असा इशाराही नाशिक जिल्ह्यातील आदिवासी संघटनांच्या वतीने देण्यात आला आहे। त्यामुळे प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन आदिवासी विकास मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसह सर्व प्रलंबित मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी जोर धरत आहे। जी मराठी न्यूज, नाशिक। तुमचा राजकीय स्वार्थ हा बाजूला ठेवा, कोणतेही राजकीय वक्तव्य करू नका। हे निस्वार्थ आंदोलन आहे आणि ह्या आंदोलनाचा गाभा हा विद्यार्थी आहे। हा आज पेटलाय तर त्याला पेटू द्या, कोणत्याही प्रकारचे याला बळण द्यायचा प्रयत्न करू नका। नाशिक आदिवासींची मोर्चाची किंवा आंदोलनाची ही क्रांतीभूमी म्हणून ओळखली जाते। या क्रांतीभूमीचे योगदान आमचं आहे आणि हे योगदान देत असताना 5-5 हजाराचे मोर्चे, 10-10 हजाराचे मोर्चे या नाशिकने बघितलेले आहेत, पण कधीही कुठेही असला प्रकार घडलेला नाही। आंदोलनाच्या ठिकाणी येऊन प्रक्षोभक भाषण करणं, एकमेकावर टीका टिप्पणी करणं ही गोष्ट योग्य नाहीये। ही मोमेंटची हानी आहे। ज्यांना कोणाला काही प्रॉब्लेम असेल त्यांनी तो आपापसात मिटून घ्यावा, आपापसात बसावं, पण आंदोलनाला कोणत्याही प्रकारे गालबोट लागेल याची आपण दक्षता घेतली पाहिजे। आजपासून ह्या आंदोलनाची दिशा ही विद्यार्थ्यांची आहे, पण याच्यामध्ये बाकीचं जर कोणी येऊन लुडबुड करत असेल, पक्ष वक्तव्य करत असतील तर याचा समाचार नाशिकच्या संघटनेने घेतल्याशिवाय राहणार नाही। आजपर्यंत गप्पा बसून काही गोष्टी सहन झालेल्या आहेत, पण निष्पाप आणि निष्पक्षपणे लढणाऱ्या विद्यार्थ्यांची जर कोणी बदनामी करत असेल, आंदोलनाची बदनामी करत असेल तर नाशिकच्या सर्व संघटना एकवटतील आणि समाचार घरी लावून घेतील। आजपर्यंत जे झालं ते आम्ही सोडून दिलं, पण ह्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालाच नाही पाहिजे। कोणी असेल, कोणत्या पक्षाचा असेल, काही असेल, आम्हाला त्याची काही घेणं नाहीये। त्यांनी यावं, त्याचं समर्थन द्यावं, विद्यार्थ्यांसोबत राहावं, त्यांच्या आया अडचणी समजून घ्याव्या, पण इथं येऊन पक्ष वक्तव्य करणं
आंदोलकांना बदनाम करणं हे जमणार नाही. महाराष्ट्र बघतोय. आता घाबरा. का घाबरा? कारण आता बाकीचे जागी झाले. आता तुमची हुकुमशाही म्हणा किंवा दडपशाही म्हणा चालणार नाही. वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांना पण विनंती राहील का मार्गदर्शन घेत असताना पण योग्य व्यक्तीचं मार्गदर्शन घ्या आणि चला इथे येऊन प्रक्षोभक वक्तव्य करून या आंदोलनाची दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालाच नाही पाहिजे. या गोष्टींचं तुम्ही पण लक्षात घ्या, आम्ही पण लक्षात घेतोय. खबरदार. या आंदोलनाला बदनामी करण्याचं काम, विद्यार्थ्यांच्या प्रोटेस्टला वेगळं वळण लावण्याचं काम जर कोणी करत असेल तर त्याचा समाचार त्याच्या घरी जाऊन घेतला जाईल. हे मी आज नाशिकच्या सर्व संघटनांच्या वतीने सांगतोय. परत 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 तेच सांगतोय का ह्या आंदोलनाला तुमच्या पक्षाच्या दावणीला बांधू नका. तुम्हाला समर्थन करायचंय, तुम्ही या, समर्थन करा, मदत करा आणि काय होत असेल ते तुम्ही यांच्यासाठी करा. पण इथल्या विद्यार्थ्यांना धमकावण्याचं काम करू नका. इथल्या विद्यार्थ्यांना दडपशाही करण्याचं काम करू नका. हे विद्यार्थी कोणत्याही राजकीय हेतूने प्रेरित झालेले नाही. हे तुमच्या पक्षाचे नाही, हे तुमच्या मागे फिरणारे नाही. हे विद्यार्थी यांच्या हक्कासाठी बसलेले आहे. आम्ही सुद्धा या आंदोलनापासून 4 हात लांब आहे. आज नोटीस घेतली, जबाबदारी घेतली. का? कारण त्यांना नोटीस देऊ नये, कारण हे स्टुडंट आहे, पुढचं भविष्य आहे. नोटीस घ्यायच्या टाइमला कुठे गेले होते? विद्यार्थ्यांना दबाव येत होता तेव्हा कुठे गेले होते? आज आठवतं तुम्हाला इथे आल्यावर? हे बोलले गेलं, ते बोलले गेलं, अमुक बोलले गेलं, तमुक बोलले गेलं. अरे बाबा येऊन बस, सांग काय झालंय, कसं झालंय, कोणत्या प्रकारे झालंय, दोन्ही गोष्टी आपण समजून घेऊ. पण इथे येऊन स्टेजवर वक्तव्य करणं ही गोष्ट पटलेली नाही. नाशिकच्या सर्व संघटनांसोबत बोलून त्यांनी सांगितल्याप्रमाणे मला तुम्हाला मेसेज द्यायचा होता. आज तो मेसेज घेऊन तुमच्यापर्यंत आलोय. परत ह्या चुका ह्या स्टेजवर होता कामा नये, अन्यथा नाशिकच्या संघटना आता समाचार घेतल्याचे सोडणार नाही. धन्यवाद.